हिची एवढी माया होती, ममता होती, तर आपल्या बहिणीला घरीच ठेवायला पाहिजे होतं. असं लग्न करायला कशाला पाहिजे होतं? असं कसं होत? आईसाहेब, मी रश्मीचा केवळ भाऊच नाही, आई वडील बहीण सारं काही मीच आहे. तुझ्या लहानपणी आमची आई आईसाहेब, रश्मीच्या लहानपणीच आमची आई आणि वडील आम्हाला कायमचं सोडून निघून गेले. पण जाताना मात्र ह्या लाडक्या पोकराची जबाबदारी माझ्यावर बसली. तेव्हापासून मी तेव्हापासून मीच आई वडील भाऊ सारं काही मीच आहे. माझ्या चिमणीच म्हणे चिमणी म्हणे चिमणी एवढं होतं तर धरून बसायचं असतं सोबत. नाही, मी म्हणते जर एवढंच होतं तुझं धरून बसायचं होतं ना. असं काय म्हणतो? असं नाही म्हणतो. सागर मला लहान भाव, सागर तर मला लहान भावासारखाच आहे. आता थोडे दिवस जड जाईल, पण सवय झाल्यावर राहील मी एकटाच. राहा तू एकटा राहा, तू एकटाच राहा. पण पिशवीत काय आणले ते सांग. पण आधी या पिशवीमध्ये काय आणलंय ते सांग. विशेष काही नाही. माझ्या बहिणीला आहे ना बुंदीचे लाडू खूप आवडतात. म्हणून बाहेरची भेट म्हणून तोंड गोड करून खायला आणलेली लग्न पिशवून ते इकडे. आम्हाला काही नाही वाटतं. म्हणजे आम्हाला काही नाही आणलं वाटतं नाही. तुम्ही तोंड गोड करून बहिणीसाठी, लाडाच्या बहिणीसाठी म्हणजे खास म्हणून आपल्या चिमणीसाठी आणलेले लाडू कसे लागतात ते. एक तरी प्रकारचे हे लाडू आहे. हे लाडू आहे? अरे हे असले लाडू आमचा कुत्राही खात नाही. लाडू त्याची गलत केलं त्याची किती वेळा करायची किती गर्दी करा पाहिजे. टायमिंग वर आहे करते बसतोय. दरवाजा देऊन जायचं ते बरोबर. हे काय असतं? दादा तू दादा दादा रचू रचू मला बेटा अगदी मनसोक्त बेटा 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 अगदी मनसोक्त बेटा. सुनबाई तुझ्या दादानी फक्त बुंदीचे लाडू आणले. बघ सुनबाई, तुझ्या दादानी फक्त बुंदीचे लाडू आणले. काय लाडवासोबत एखादा मोठा सुरा नाही, मी म्हणते लाडवा सोबत एखादा मोठा सुरा किंवा एखादी बंदूक घेऊन यायला हवं होतं. आणायला सांगायचं नाही, तू सांगायला हवं होतं ना आणायला. काय बोलतात तुम्ही आई? काय बोलतात? हो, माझ्या बहिणीला लड्डू आवडतात म्हणून तर मी आणले. मी तेच म्हणते. हो, मी पण तेच म्हणते ना. तिला पाहिजे ते हत्यार आणून दे. जर तिला पाहिजे ते हत्यार आणून द्या. म्हणजे दुसऱ्याला मारायला म्हणजे काय होईल ना, दुसऱ्याला मारायला बरी होऊन जाईल ती. काय बोलताय? मला जरा तुमच्या बोलण्याचा अर्थ कळलेला नाहीये. कळलं पण उमजलं नाही. अहो कळलं, सगळं कळलं, पण तुम्हाला उमजलं नाहीये. तुमच्या या लाडाच्या बहिणीने माझ्यावरती वार केला. बघा बघा बघा, तिची प्रताप बघा काय केलं ते. तुम्हाला चाकू मारला? मी काही केलं नाही दादा, मी असं काही केलं नाही. मी खरं काय सांगणार? मी काही केलं नाही. कशी खरं सांगेल? आता तुझ्या अतिलाडाचा प्रकार आहे. हा सगळा आहे ना, सगळा तुझ्या अतिलाडाचा प्रकार आहे. तू तिला असं वागायला सांगितलं असणार. आणि मला तर असं वाटतंय की हिला असं वागायला तूच सांगितलं असणार. मी माझ्या बहिणीकडून काही चूक झाली. मी माझ्या लाडाच्या बहिणीला तुमच्यापर्यंत जाणार. मी माझ्या बहिणीला तुमच्या विरोधात वागायला सांगेन. हो, काय सांगायचं तिची सासूला मारायला सांगणार नाही तर काय? त्याशिवाय काय तिची सासूला मारण्याची हिंमत होईल? आत्या, उगाच दादावर आरोप लावू नका. स्वतःची कधी लपवण्यासाठी केलेला तुमचा हा एक खेळ होता. ऐकलं का? कशा समोर तोंड करून काय बोलते ती? म्हणजे मागे कशी वागत असेल याचा विचार करा जरा. माझ्या बहिणीकडून काही चूक झाली असेल तर मी तुम्हाला माफी मागतो. बरोबर आहे ना? त्याचं काय गुन्हा करायचा, मग हात जोडून माफी मागायचं, म्हणजे माफी मागितलं की सगळं काही संपलं. पण एक लक्षात ठेवायचं, यानंतर या माझ्या वाड्यावर येऊन, माझ्या घरामध्ये येऊन आपल्या बहिणीचे असे लाड पुरवायचे नाही. तुम्ही समजता तसं काहीच नाहीये. मी फक्त माझ्या बहिणीला भेटायला. हो, मी फक्त रचूला भेटायला आलो. मी बाबाची भेट झाली असेल तर जाऊ शकतो.
भेटायला आलात ना? मग आता बहीण भावाची भेट झाली असेल तर जाऊ शकता तुम्ही. आता यावेळी हो आता या हो आता या क्षणी त्याला सांगा सांगा याला. पण आत्या दादा आताच तर आलाय, अजून मी त्याला चहा पाणी सुद्धा विचारलं नाही. आम्ही कन्याशुल्क धर्मशाळा खोललेली आहे. आम्ही आमच्या या घरामध्ये धर्मशाळा खोललेली नाहीये. माझा राग माझ्या दादा कुठला नाही. माझा राग माझ्या दादांवर कशाला काढता? माझ्या दादाला काहींचा राग. माझा दादा काही तर कायमचा राहायला आला नाही. म्हणून म्हणते जास्त वेळ त्याला इथं थांबवायचा नाही. म्हणून म्हणते की जास्त वेळपर्यंत त्याला इथं थांबायचंच नाही. काय ते बोला हे बघ, तुला काय बोलायचं आपल्या भावाशी, काय गाठभेट करायची ते करून घ्या. मी इथं येईपर्यंत तुझा हा भाऊ मला दिसायला नको. ठीक आहे? आत्या आत्या तुम्ही डॉक्टर तुम्ही तुम्हाला मानू शकता. तुझी लाडकी रजू खरंच कुणाला मारू शकते काय? रज्जू मारू तर सोड, पण तुम्हाला अपशब्द नाही बोलणार नाही एवढा विश्वास आहे. तुला विश्वास आहे ना? एवढा विश्वास आहे ना माझ्यावर? माझ्यापेक्षाही जास्त विश्वास आहे तुझ्यावर. त्यात तुझ्या नाटकात तुमच्या घरी पण त्याच तुझ्या लाडकी रजूच्या घरी कोणाला उभं राहायचं? कोणाला उभं राहायचं तुला उभं नाही? पण त्याच तुझ्या लाडक्या रजूच्या घरी थोडा वेळ उभं राहायची सुद्धा तुला उभं गेली. नव्हतं गेली. तू एवढं म्हणायला लावून हे बघ, मुलीच्या घरी तिच्या बापाला किंवा भावाला किंमत कमीच असते रे. म्हणून तू त्यांना अजिबात टेन्शन नको. म्हणून त्यांच्यावर असे आरोप केले जातात त्यांचा अपमान केला तुम्ही. आणि त्यांचा अपमान केला जातो. हो रज्जू, माझ्या अपमानाचं काय तू कसलीच वाटत. त्याला कळलं नाही. हे बघ, ज्याला कर नाही तर डर कसं. तू चिंता करू नको. तू चिंता करू नकोस. मी स्वतःची काळजी करत समाज. तू मात्र स्वतःची काळजी कर. दादा थोडा वेळ थांब ना. तुझ्या संसारात माझी काळजी राजू, तुझ्या संसारामध्ये माझी काळी छाया पडण्याच्या अगोदर मला इथून जायला लागेल. रजू येतो. दादा दादा गणेश आपल्याला बाकी का मस्त लागतो काय तो